दादा भुसेंनाच नाशिकचे पालकमंत्री करा. नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रही मागणी. जिल्ह्याच्या विकासात दादा भुसेंचा मोठा वाटा असल्याचा दावा. अकोल्यात ठाकरे गटात 2 जिल्हा प्रमुखांची नियुक्ती. दातकरांसोबत मंगेश काळे यांची नव्याने जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी सरिता वाकोडे तर महिला संघटक संपर्क प्रमुखपदी मंजुषा शेळके यांची नियुक्ती. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरीच्या तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर प्रदीप साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. कुडाळच्या ओरोसमध्ये आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा. यावेळी भाजपच्या कुडाळ तालुक्यातील 18 सरपंचांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. सागरी सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली. या ड्रोन प्रणालीच्या मुंबईमधील नियंत्रण कक्षाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची भेट. नितेश राणेंकडून कामकाजाचा आढावा. अकोल्यातल्या बाभूळ गावात दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचं प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी आंबेडकरांचा संग्रहालयात फेरफटका. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांची ठाकरेंच्या सेनेला ग्वाही. ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. पारनेरच्या देवी भोयरेमध्ये पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी. साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी. भाजप महानगर अध्यक्षपदी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. अमरावतीत खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना. सावंत संपर्क प्रमुख झाल्यापासून शिवसेनेची अमरावती जिल्ह्यात वाताहत झाल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी आणि महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीनं जमीन अधिग्रहित करण्याची मागणी. 27 जानेवारीला समर्थनार्थ मोर्चाही काढणार. रोहिंगे बांगलादेश प्रकरणात मालेगाव तहसील कार्यालयात एसआयटीकडून चौकशी सुरू. किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिले जात असल्याचा आरोप केला होता. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौकशी करण्यासाठी नाशिक आयकर विभागाचं पथक दाखल. हे पथक कोणती तपासणी करतंय असा प्रश्न उपस्थित. चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरती विरोधात आमरण उपोषण. भरती परीक्षेत झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गात भरती प्रक्रिया राबवल्यानं आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं आमरण उपोषण. यवतमाळच्या वणीमध्ये गोवंश प्रकरणी गोवंश आयोग. देशातील एका व्यक्तीचं आधार कार्ड आणि पॅन कार्डही आढळलं. या प्रकरणी बांगलादेशी कनेक्शन असल्याचा गोवंश आयोग समितीला संशय. अमरावती शहरात तब्बल 401 तास गायनाचा जागतिक रेकॉर्ड पूर्ण. 18 दिवसात तब्बल 2600 गाण्यांचं गायन. यात 550 स्पर्धकांचा सहभाग होता. सेक्स टॉर्शन प्रकरणात अटक केलेल्या तरुणीची जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या. या तरुणीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू. नांदेडच्या परांडा गावातून 7 वर्षीय मुलगी बेपत्ता. माळा कोळीत पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू. प्रांजली कदम हिचं अपहरण करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप. डीजेचा आवाज कमी करा म्हटल्यानं माजी आमदाराच्या मुलानं पोलिसावर हात उचलला. या प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांचा मुलगा नवल पोखरणा विरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या टाकळी भानजवळ वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात. 3 मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात वऱ्हाडाची गाडी झाडावर आदळली. वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर भीषण अपघात. ऑटो, मालवाहू ऑटो आणि पिकअपची समोरासमोर धडक. अपघातात 3 मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी.
वर्ध्यात ध्वनी प्रदूषणाला कारण ठरणारे विविध वाहनांच्या सायलेन्सवर वाहतूक विभागाची कारवाई. 50 सायलेन्सरवर बुलडोझरच्या सहाय्यानं कारवाई. यापुढे असे सायलेन्सर वाहनाला लावण्यास बंदी घातली. सुट्टीवर असलेल्या पोलिसाच्या कर्तव्यदक्षपणामुळे मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीचा छडा. पाठलाग करत चोरट्याला पकडलं. आरोपीकडून 63 मोबाईल जप्त तर आरोपीचे 3 साथीदार फरार. नाशिक शहरात चरस विक्री करणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. ठाण्याहून नाशिक पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येताना करत होता चरसची तस्करी. जालन्याच्या सिंदखेडमध्ये ऊस तोडणी करत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्वेस्टर मशीननं पेट घेतला. मशीनला लागलेल्या आगीमुळे शेतात असलेल्या जवळपास 1 एकर ऊस जळून खाक. परभणीच्या सेलूतील खातगावात 17 एकर ऊस जळून खाक. महावितरणच्या डिपीत शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अकोल्याच्या JMD मार्केटमधून मुदत संपलेल्या सलाईंचा साठा जप्त. अकोला अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. सांगलीत नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन इंजेक्शनचा साठा जप्त. एकूण 14,46,000चा मुद्देमाल जप्त तर 3 जणांना अटक करण्यात आली. अहिल्यानगरच्या कोपरगावात भर दिवसा सराफा दुकानावर दरोड्याचा प्रयत्न फसला. ग्रामस्थांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं तर 1 जण फरार. हिंगोलीच्या आडगावात जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. धाराशिव आणि बार्शीच्या जंगलात वाघासाठी सापळे. श्वानाच्या मदतीनं वाघाचा शोध घेतला जाणार. वाघाच्या शोधासाठी आलेली ताडोबातील रॅपिड रेस्क्यू टीम परतली. आता पुण्यातील रेस्क्यू टीमकडून वाघाचा शोध सुरू. कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थान परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादात ब्लेड आढळलं. संबंधित दुकानदारावर कारवाईची मागणी. बुलढाण्यातील हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाची महापंगती न सांगता 3 लाख भाविकांनी एकाच पंक्तीत घेतला महाप्रसादाचा लाभ. इंदापूर बाजार समितीच्या महोत्सवात घोडे बाजाराला सुरुवात. घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकरी पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातून इंदापुरात दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.